असाच पहिला बनवत होता पण फालतू बनवत होता म्हणजे मी तर होतेच काय पंखा बिंखा लावून घे बाकी धंदा पण जोरात आहे जोरात आहे दाखव मासी बाटी दाखव ना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहेत सगळे? तर मित्रांनो आज चाललो आहे डहाणूला। ते इम्पॉर्टंट नाही आहे, पण इम्पॉर्टंट हे आहे की आज चाललो आहे काठ्या चायवाल्याकडे। डहाणूला थोडंसं काम आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये काठ्या चायवालासुद्धा भेटतो। तर खूप जास्त इंस्टाला आणि फेसबुक यूट्यूब सगळीकडे ट्रेंडिंगला आहे, खूप जास्त फेमस झालेला आहे। तर खूप दिवस झाले त्याची भेट नाही घेतलेली आहे, घ्यायची इच्छा होती। आज सुट्टी आहे मला, तर म्हटलं विचार केला चला जाऊया काठ्या चायवाल्यासुद्धा भेटू आणि माझं थोडंसं डहाणूचं काम आहे ते सुद्धा होईल। तर निघालो आता, घरून निघतोय आणि आजचा व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय की तुम्हालासुद्धा काठ्या चायवाल्याला दाखवतोय आणि जाऊन भेटूया, कशा चहा बनवतो त्याची टेस्ट करूया। आणि नवीन दुकानसुद्धा त्याने चालू केलेलं आहे, तर ते सुद्धा बघूया। तर आता इथून निघतोय सरळ उद्वाला, मित्राला घेतो तिथून आणि मग पुढं आपण तिथून काठ्या चायवाल्याकडे जाणार आहे। दाखव मासी बाटी दाखव ना, बाटला दाखव ना। अरे दाखव ना, व्हिडिओ काढतो नाही, दाखव बाटल्या आहेत काय, दाखव ना, एक बाहेर काढ ना। ते मासी नाही सी नाही अरे तुझं नाव काय ना? तुझा रे आशिष काय तुझा? राकेश तर नाव गँगच आहे तुमची। चालेल तर जा, अजून इकडे धरा ना, इकडे आहेत का नाही मासी इकडे? तर मित्रांनो फायनली आशागडला पोहोचलेलो आहे आणि उद्वातली क्लिप वगैरे काय घेतले नाही, डायरेक्ट मित्राला तिथून घेतला आणि इथून डायरेक्ट तिथून आशागडला आलो। तर मागे तुम्ही बघू शकता आशिष काठ्या चायवाल्याकडे आपण आलेलो आहेत आणि आता त्याला आपण भेटूया, त्याची चहासुद्धा टेस्ट करूया आणि बघूया कशी चहा लागते, कसा चहाचा टेस्ट, त्याच्या चहाचा आपण आस्वाद घेणार आहोत। गरमी खूप जास्त आहे पण चहा आपला फेवरेट आहे आणि इथे आपण आशिषकडे आलेलो तर चहा पिणार आहेत, कारण आपण स्पेशल चहा पिण्यासाठी इथे आलेलो आहेत। तर चला आता तुम्हाला सुद्धा भेटवतो आशिष काठ्या चायवाल्याची आणि कशा चहा बनवतो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। तर इथे बघू शकता आशागडला, इथे आपला आशागड ते आंबेसरी रोड आहे, या रस्त्यावरती त्याचं चहाचं जी टपरी आहे तिथे त्याने लावलेली आहे। तर बघू शकता मित्रांनो चहासाठी खूप गर्दी इथे असते नेहमी, एवढ्या गरमीत सुद्धा त्याची चहा प्यायला इथे लोकांची गर्दी कमी होत नाही आहे। आणि खूपच प्रसिद्ध असा आशागडमध्ये एक चहावाला आशिष काठ्या चायवाला, जसा आपला डोली चायवाला नागपूरचा, तसा आपला हा आशागडचा आशिष काठ्या चहावाला। तर मित्रांनो बघू शकता आशिष काठ्या चायवाला आपल्याला सोबत आहे ब्लॉगमध्ये। तर ह्याच्यासाठी मी आज स्पेशल घरून आलेलो आहे आणि एवढ्या गरमीमध्ये सुद्धा इथे चहा प्यायला खूप जास्त गर्दी असते। आशिष कसा आहेस? बराच एकदम काय बाकी धंदा पाणी? बाकी धंदा पण जोरात आहे मग आशिषने आता नवीन गाळा पण घेतलेला आहे, तिकडे नवीन चायनीजचे दुकान पण टाकलेलं आहे गंजाड मणिपूर ओके त्याच्यावरती ये रोडला, त्याला चारवटी रोडला। ओके, तर तुम्ही रील्स वगैरे बघत असाल आशिषचे, मी सुद्धा बघितलं होतं। मला वाटलं टपरी तिकडे शिफ्ट केली असेल, पण नाही, आपले अजून मेन टपरी आहे ती आशिषची इथेच आहे। आशिषची ओळख आहे टपरी म्हणजे काय आशिष। बाकी चहा वगैरे आम्हाला चहा बरं 5 जर आम्हाला चहा प्यायचा आहे। तर मित्रांनो आशिषची चहा आपल्याकडे आलेली आहे आपल्या हातामध्ये आणि आता आपण चहाचा टेस्ट घेणार आहोत, की असं किती चहा किती टेस्टी आहे। तुम्हाला सुद्धा एक दिवस नक्की या आणि प्यायला या, खूपच भारी मित्रांनो। अतिशय म्हणजे व्हिडिओमध्ये मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यू बघितले होते की आशिषची चहा खूप चांगले आहेत। आज मी प्रत्यक्षात आलो आणि चहाचा आस्वाद घेतोय। बाहेर एवढी गरमी आहे तरी सुद्धा हा गरम गरम चहा पिण्याची जी मजा आहे ती एकदम वेगळी आहे आणि खरंच आशिष खूप छान चहा बनवलेला आहेस तू। तर मित्रांनो जसे की आशिषने सांगितलं आपल्याला
4 वर्ष झाले त्याला दुकान चालू करून. असेच रील्स कधी पाहून इंस्टाला टाकायला लागला? रील्स 4 महिने झाले रील्स चालू करून. 4 महिन्यापासून. मग काय रील्सची आयडिया कशी डोक्यात आली? म्हणजे रील्स मध्ये असाच पहिला बनवत होता पण फालतू बनवत होता. म्हणजे आता कोणी सांगतात चहाचं दुकान आहे तर चहाच्या दुकानावरचीच रील्स बनव. आम्ही बघितलेलं आशिषला डॉली चायवाला. मी आशिषची प्रोफाईल चेक केली इंस्टाग्रामला. तो फक्त एकच जणाला फॉलो करतो, डॉली चायवाल्याला. बाकी कोणाला नाही. बाकी सगळे त्याच्या जवळजवळ 24,000 फॉलोअर झालेले आहेत. 27,000 फॉलोअर झाले आहेत. तुम्ही सुद्धा केलं नसेल तर करून घ्या आता त्याला फॉलो. आणि इथे चहाचा आस्वाद घ्यायला नक्की या. गरमी आहे पण गरमीमध्ये सुद्धा तुम्हाला चहाची एकदम सुंदर अशी टेस्ट इथे बघायला भेटणार आहे. तर असे टॅटू वगैरे काढलेला आहे. तर हे टॅटू कधी काढलं? टॅटू जत्रामध्ये काढला, म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर. आपल्या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये. महालक्ष्मीच्या. आडनाव काठे ना? काठे. त्याचं नाव आशिष आहे आणि आडनाव काठे आहे. तर तेव्हा काठे चायवाल्याने नावानेच दुकानाचं पण नाव तेच आहे ना? हां तेच. आणि आशिषने चायनीजचं सुद्धा दुकान चालू केलेलं आहे. बाकी आशिष कसं म्हणजे धंदा वगैरे व्यवस्थित? माहिती तुला आता चहा बनवायला गरमी वगैरे लागेल? गरमी तर होतेच काय. पंखा बिंखा लावून घे. मग किती दिवसाला तरी पण किती लिटर जातं तुझं दूध वगैरे? कसं दूध 50-60 पाकिट जाते. 50-60 पाकिट जातात. म्हणजे बघायला गेलं तर अजून खूप चांगला. आणि आता थंडी हळूहळू पडणार आहे मित्रांनो. आता तर गरमी आहे थोडीशी. थंडी पडेल अजून तुझा असं धंदा वाढेल असं आशा करतो आम्ही. आणि अजून नवीन नवीन रील्स बनवत जा, चांगले रील्स बनवत जा. हा, चांगला चहा पण अजून आम्हाला देत जा. मग तिकडे दुकान वगैरे कोण सांभाळते? तूच सांभाळ. कामाला आहे, म्हणजे कामाला ठेवलेला आहे का? मग राहायला कुठे तू? राहायला चरीला, केलीपाडा. चरीला. घरी कोण कोण असतं? घरी आई बाबा, आजोबा, बस बहीण वगैरे आहे. मग तू मोठा सगळ्यात की? सगळ्यात मोठा मी. म्हणजे घराची जबाबदारी आहे त्याच्यावरती मित्रांनो. तर बघू शकता. एक मी आताच मित्रांनो 2 दिवसात एक माझ्या इंस्टाग्रामला रील पोस्ट केली होती एक, की हिंदीमध्ये होती, नौकरी ना मिलने का मतलब जिंदगी तुम्हें मालिक बनने का मौका देती है. आज त्याचं उदाहरण मित्रांनो आपल्यासमोर आहे आशिष काठे चायवाला. भले नोकरी नसली तरी पण त्याने एक स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे. एक छोटीशी टपरी का होईना पण त्या टपरीवरती आज चांगला तो टर्नओव्हर घेत आहे आणि स्वतः मालिक बनून. आणि आता त्यांनी टपरीच्या जोरावर एक चायनीजचं दुकान सुद्धा ओपन केलेलं आहे. त्याचा तो मालिक झालेला आहे. तर बघू शकता किती पॉवर असते. जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही एक चहाच्या कपपासून, तर आज त्याने मोठा गाळा घेतलेला आहे. त्याने मोठा गाळा घेतला, तिकडे दुसरं दुकान चालू केलं आहे पण तो अजूनही टपरीवरती चहा विकतो. कारण त्याची ती ओळख आहे मित्रांनो. आणि माणूस तिकडे समाजात, मी इकडे माझी चहा. हां, तो चहा समाना. म्हणजे बघा सेट इकडे आहे, त्याचं दुसरं दुकान गाळा तिकडे आहे पण तो अजून पण टपरीवरतीच काम करतो. ही एक ओळख आहे मित्रांनो. आणि असा एक बिझनेस त्याने स्वतः चालू केला आहे. घरामध्ये सर्वात मोठा आहे, घराची जबाबदारी सुद्धा आहे त्याला आणि ती सुद्धा तो आता व्यवस्थितरित्या पाडत आहे. ह्याच्यासाठी मित्रांनो आज आलो होतो. मला बघायचं होतं आशिष काठे चायवाला कोण आहे, त्याची चहा पिऊन बघायची होती. आणि खूप दिवसापासून रील्स बघत होतो. आज येऊन भेटलो सुद्धा. तर आशिष थँक्यू आम्हाला एवढा सुंदर चहा दिल्याबद्दल. आणि आम्ही अजून येत राहू मित्रांनो. आशिष यूट्यूबला चॅनल आहे का? यूट्यूबला चॅनल आहे काठे चायवाला. काठे चायवाला यूट्यूबला चॅनल सुद्धा आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आशिष काठे इंस्टाग्रामला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आशिषच्या चॅनलला सुद्धा जाऊन आणि एकदा सर्च करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आशिष आम्ही येत राहू. चहा आम्हाला असं देत राहा. तर मित्रांनो बघितलं तुम्ही आशिष काठे चायवाला तुम्हाला भेटवलं शेवटी. खूप दिवसातून माझी इच्छा होती आपल्या चॅनलवरती आशिष काठेवाल्याचा एक व्हिडिओ बनवायचा. तर एक कंटेंट बनवायचा होता मला आणि तो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. गरमी खूप जास्त आहे पण चहा खूप सुंदर लागली. आणि तुम्ही जर कधी आले ह्या रस्त्याला तर आशिष काठेवाल्याची टपरी एकदम रस्त्यावरतीच आहे. इथे येऊन आणि चहाचा टेस्ट नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवीन व्हिडिओ आपण अजून टाकणार आहोत. खूप नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून घ्या. आणि एक लाईक तर बनतो मित्रांनो तुमच्यासाठी. एवढं उन्हात आलो आहे. मग मला डहाणूला जायचं होतं पण तरी एक हे डोक्यात घेऊनच आलो की आज एक काठे चायवाल्याचा एक आपण व्हिडिओ बनवणार त्यासाठी. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे डहाणूला. माझं थोडंसं वैयक्तिक काम आहे. ते काम केल्यानंतर मग घरी जायचं आहे. तर ते काय दाखवून मतलब नाही. व्हिडिओमध्ये फक्त चहावाला दाखवायचा होता आशिष काठे चायवाला. इथे जे टपरी आहे बघा, ऊन लागते तरी किती जास्त गरमी आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत टेक केअर आणि बाय. चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर करून घ्या. 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करायचे आहेत. धन्यवाद.